हाय फ्रेंड्स, मी आहे पूजा आणि तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते माझं चॅनल पूजाज मॅजिक फिंगर्समध्ये। नेहमी मी तुमच्यासाठी वेगवेगळ्या रेसिपीज घेऊनच येत असते। त्याचप्रमाणे आजही काहीतरी नवीन मी तुमच्यासाठी घेऊन आले। रात्रीच्या जेवणासाठी किंवा सकाळी नाश्त्याला काय बरं बनवावं हा प्रश्न प्रत्येकच गृहिणीला पडलेला असतो। तर त्याचंच उत्तर आहे पौष्टिक असा कांद्याच्या पातीचा पराठा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा। इथे मी एक बाउल घेतलाय आणि त्या बाउलमध्ये मी 3 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही हवं तर मल्टीग्रेन आटा सुद्धा वापरू शकता। हे मी व्यवस्थितपणे चाळून घेतलेलं आहे आणि 3 कप गव्हाच्या पिठासाठी मी 4 टेबलस्पून बेसन घेतले। बेसनामुळे पराठे खूपच छान क्रिस्पी होतात। आता त्यात अर्धा चमचा ओवा आणि 2 टेबलस्पून क्रश केलेली कसुरी मेथी मी घालून घेतलेली आहे। चवीनुसार मीठ घातले आणि आता हे आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। बेसनाऐवजी तुम्ही दही सुद्धा वापरू शकता। दह्यामुळे पराठे एकदम नरम बनतात। कुरकुरीत पराठे हवे असतील तर बेसन आणि नरम पराठे हवे असतील तर दही वापरायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे। एकाच वेळी जास्त पाणी घालायचं नाहीये। थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालून एकदम मऊसर असं हे कणिक मळून घ्यायचं आहे। जास्त पातळ किंवा घट्ट मळायचं नाही। आता हळूहळू याचा एक गोळा बनतोय आणि आपण हे कणिक अजून थोडं व्यवस्थितपणे मळून घेतोय। तर आपला हा कणकेचा गोळा तयार आहे। आता यामध्ये थोडंसं तूप किंवा तेल घालून पुन्हा थोडं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। खूपच छान आणि चविष्ट असे हे पराठे होतात। जर मुलं पालेभाज्या खात नसतील तर तुम्ही अशा प्रकारे हे पराठे बनवू शकता। आता हे पीठ व्यवस्थितपणे मळून तयार आहे। एका ओल्या कपड्याने हे कणिक आपल्याला झाकून ठेवायचं आहे। आता आपण सारण बनवूया। सारणासाठी मी एका कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल घेतले। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडेसे जिरे आणि 1 हिरवी मिरची घातलेली आहे। आता पातीचा सफेद भाग म्हणजे जे लहान कांदे असतात ते 4 कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत। त्यालाही आपल्याला व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचं आहे। यामधल्या कांद्याचं कच्चेपण जाणं महत्त्वाचं आहे। साधारण 2 मिनिटं फ्राय केल्यानंतर यात आपण घालतोय 2 टेबलस्पून बेसन। बेसन सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तुम्ही इथे सत्तू सुद्धा वापरू शकता। सत्तू हे भाजलेल्या बेसन पिठाचं नाव आहे, पण जर सत्तू वापरणार असाल तर सगळ्यात शेवटी वापरायचं आहे। बेसनामुळे आपल्याला खूप छान बाइंडिंग मिळतं। बेसन आपल्याला 1 मिनिटापर्यंत भाजून घ्यायचं आहे। बेसन आणि कांद्याचा आता कलर चेंज झालाय। कांद्याचं कच्चेपणही निघून जाईल आणि बेसनही व्यवस्थित फ्राय होईल। आता मी कांद्याची पात बारीक चिरून घेतली आहे, ती मी यामध्ये ॲड करते। एकदम बारीक अशी पात चिरून घ्यायची आहे। आता आपण याला सुद्धा थोडं फ्राय करून लगेच बाकीचे मसाले घालून घेऊया। जास्त वेळ आपण कांद्याची पात फ्राय नाही करणार आहोत, नाहीतर ह्याला पाणी सुटायला लागेल। आता मी ॲड करते अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा
लाल तिखट, अर्धा चमचा चाट मसाला, जर तुमच्याकडे चाट मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही आमचूर पावडरही वापरू शकता, 1 छोटा चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून कसुरी मेथी, थोडासा हिंग, 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट आणि आता पुन्हा आपण हे सगळं मिक्स करून घेतोय। 1 ते 2 मिनिटं मंद आचेवर याला शिजवून घ्यायचं आहे। सगळे मसाले पातीसोबत व्यवस्थितपणे शिजतील। जास्त वेळ शिजवायचं नाही, जास्त वेळ शिजवलं तर कांद्याची पात पाणी सोडेल। 2 मिनिटांनंतर हे सारण आपण काढून घ्यायचं आहे। गरम भांड्यात ठेवलं तर जास्त शिजेल आणि पाणी सोडेल। तर आता आपण कणकेचा एक गोळा घेऊन त्याची अशा प्रकारे पारी घ्यायची आहे। आता या पारीमध्ये 1 ते 2 चमचे सारण भरून घ्यायचं आहे। आता आपण याला व्यवस्थितपणे पॅक करून घेऊया। कणिक एवढं छान मऊ झालेलं आहे की पारी करताना पिठाची सुद्धा अजिबात गरज नाहीये। आता हा पॅक झालेला गोळा आपण पिठामध्ये बुडवून याचा पराठा लाटायचा आहे। फक्त कडा लाटायच्या आहेत आपल्याला, मध्ये लाटलं तर सारण बाहेर येईल। व्यवस्थितपणे थोडंसं पीठ जर गरजेचं असेल तर तुम्ही लावू शकता आणि हा पराठा छान असा एकसंधपणे लाटून घ्यायचा आहे। मी तवा गरम करण्यासाठी ठेवलाय। आता हा आपला पराठा लाटून तयार आहे। तुम्ही ते बघू शकता, मी फक्त कडा लाटते। तवा गरम झालेला आहे। तव्यावर थोडंसं साजूक तूप किंवा बटर लावून तुम्ही ह्याला भाजू शकता। दोन्ही बाजूने व्यवस्थितपणे आपल्याला हे पराठे भाजून घ्यायचे आहेत। हे पराठे खूप वेळ नरम राहतात। व्यवस्थितपणे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता, कलर तर खूपच सुंदर आलाय। वरून तर हे पराठे खूपच सुंदर दिसतायत। आता आपण आतून बघूया। एकदम मऊ आणि लुसलुशीत असा हा पराठा बनलेला आहे। मी तुम्हाला कट करून दाखवते। आतून सुद्धा हा पराठा खूपच सुंदर दिसतोय। मीडियम फ्लेमवर मी हे पराठे भाजून घेतलेले आहेत आणि याचं सारण सुद्धा अगदी कडेपर्यंत व्यवस्थितपणे गेलेलं आहे। स्टफिंग व्यवस्थितपणे कडेपर्यंत गेलंय। तुम्ही याला नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता। कोणतीही चटणी किंवा दह्यासोबत सर्व करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।